गुड मॉर्निंग मित्रांनो. मागच्या लेक्चरमध्ये आपण ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम या टॉपिकला सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण पहिला जो मुद्दा अभ्यासला होता प्रशासकीय सुधारणा व घटनात्मक विकास. त्याच मुद्द्याला आपण या लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण ब्रिटिश पार्लमेंटने कंपनीवर नियंत्रण निर्माण करण्यासाठी पारित केलेले विविध कायदे अभ्यासायला सुरुवात केली होती. या लेक्चरमध्ये आपण 1813 पासूनचे कायदे अभ्यासणार आहोत. त्यामध्ये आपण सर्वात प्रथम अभ्यासणार आहोत चार्टर ॲक्ट 1813, त्यानंतर चार्टर ॲक्ट 1833 आणि सर्वात शेवटी अभ्यासणार आहोत चार्टर ॲक्ट 1853. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासलं होतं की ब्रिटिश पार्लमेंटने हे कायदे का बरं पारित केले होते आणि या विविध कायद्यातील तरतुदी काय होत्या. तर ब्रिटिश पार्लमेंटने हे कायदे ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण निर्माण करण्यासाठी पारित केले होते आणि या कायद्यातील वेगवेगळ्या तरतुदी सुद्धा नियंत्रणाशी संबंधित होत्या. आता या पुढचे कायदे हे सुद्धा नियंत्रण वाढवण्यासाठीचेच कायदे होते. म्हणजेच या कायद्यामध्ये सुद्धा आपल्याला ब्रिटिश पार्लमेंटने ईस्ट इंडिया कंपनीवरील नियंत्रण कसे वाढवले हेच दिसतील. बरोबर आहे. आणि त्याच दृष्टीने आज आपण आपला पहिला कायदा 1813चा चार्टर ॲक्ट याला सुरुवात करणार आहोत. तर 1813च्या चार्टर ॲक्टने काय झाले हे लक्षात घ्या. ऑब्वियसली यामध्ये काय केले असेल, कंपनीवरचे नियंत्रण वाढवण्याचा प्रयत्नच केला असेल. तर तो प्रयत्न कशा प्रकारे केला हे आपल्याला या कायद्यामध्ये अभ्यासायचं आहे. तर 1813च्या चार्टर ॲक्टने ईस्ट इंडिया कंपनीला भारतातून महसूल गोळा करण्याचा आणि भारतीय प्रदेश धारण करण्याचा अधिकार आणखी 20 वर्षाने वाढवला. म्हणजे लक्षात घ्या, भारतातील जो प्रदेश धारण केला होता किंवा भारतातील जो प्रदेश ताब्यात होता तो ब्रिटनच्या वतीने, ठीक आहे, ब्रिटिश राजसत्तेच्या वतीने कोण धारण करून होती? ईस्ट इंडिया कंपनी. बरोबर आहे. इथे ईस्ट इंडिया कंपनी राज्यकारभार करत होती. ईस्ट इंडिया कंपनी ही एक व्यापारी कंपनी होती आणि तिने आता भारतीय प्रदेश आपल्या ताब्यात सुद्धा घेतला होता. तर हा भारतीय प्रदेश ताब्यात ठेवण्याचा आणि त्याचप्रमाणे इथून महसूल गोळा करण्याचा अधिकार आणखी 20 वर्षाने वाढवला. कोणी वाढवला? ब्रिटिश पार्लमेंटने. का बरं? कारण की ईस्ट इंडिया कंपनी कोणाला जबाबदार होती? ब्रिटिश पार्लमेंटला. ठीक आहे. तर 1813च्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीला भारतातून महसूल गोळा करण्याचा आणि भारतीय प्रदेश धारण करण्याचा अधिकार आणखी 20 वर्षाने वाढवला. बरोबर आहे. मात्र ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापारावरील एकाधिकार कमी करण्यात आला. म्हणजे लक्षात घ्या, कन्सेप्च्युअली समजून घ्या. ईस्ट इंडिया कंपनी इथे भारतात आली कशासाठी? व्यापार करण्यासाठी. ब्रिटनमधून भारतात व्यापार कोण करू शकत होती? फक्त आणि फक्त ईस्ट इंडिया कंपनी. काळाच्या ओघात या ईस्ट इंडिया कंपनीने येथील प्रदेश ताब्यात घेतला आणि महसूल गोळा करण्याचा अधिकार सुद्धा मिळवला. म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनी भारतात किती प्रकारचे कार्य करत होती? एक व्यापार, दुसरं महसूल गोळा करणे आणि तिसरा येथील प्रदेश आपल्या ताब्यात ठेवून येथे राज्यकारभार करणे. बरोबर आहे. हे 3 कार्य करत होती. तर जे 2 कार्य होती, कोणतं? महसूल गोळा करण्याचा आणि दुसरे कार्य कोणते? येथील राज्यकारभार करण्याचा आणि प्रदेश ताब्यात ठेवण्याचा. ठीक आहे. हे 2 जी कार्य होती ती आता आणखी कंटिन्यू ठेवण्यात आली. किती वर्षासाठी? 20 वर्षासाठी. कोणत्या कायद्याने? 1813च्या चार्टर कायद्याने. बरोबर आहे. मात्र व्यापार करण्याचा जो एकाधिकार होता ईस्ट इंडिया कंपनीचा तो आता कमी करण्यात आला. ईस्ट इंडिया कंपनी बरोबरच इतर कंपन्यांना सुद्धा भारतात व्यापार करण्याची परवानगी देण्यात आली. म्हणजेच लक्षात घ्या, आता भारतात व्यापार करण्याचा किंवा भारतातून व्यापार करण्याचा एकाधिकार फक्त ईस्ट इंडिया कंपनीला नव्हता, तर ब्रिटनमधील इतर कंपन्याला सुद्धा होता. मात्र इथे एक आणखी महत्त्वाची, म्हणजे डिटेलमध्ये जर आपण याच्या गेलो तर बरोबर जे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ते हे वाक्य लक्षात ठेवायचं आहे की ईस्ट इंडिया कंपनीचा, ठीक आहे, ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील चहाचा व्यापार आणि चीनशी व्यापार, ठीक आहे, पुन्हा मी रिपीट करतो, ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील कशाचा व्यापार? चहाचा व्यापार आणि कोणासोबतचा व्यापार? चीन बरोबरचा व्यापार. हे वगळता इतर व्यापारावरील एकाधिकार नष्ट करण्यात आला. म्हणजेच या वाक्याला आपण आणखी इलॉबरेट करून जर अभ्यासलं तर काय कन्क्लुजन निघते की भारतातून चहाचं, भारतात
भारतासोबत जो चहाचा व्यापार करणार होती ती कोण करणार होती? फक्त आणि फक्त ईस्ट इंडिया कंपनी. चीनशी सोबत व्यापार करण्याचा अधिकार कोणाला होता? फक्त आणि फक्त ईस्ट इंडिया कंपनीला. मात्र येथून पुढे इतर व्यापार कोणासोबत? भारतासोबतचा इतर व्यापार करण्याचा अधिकार ईस्ट इंडिया कंपनीसोबत इतर कंपन्यांना सुद्धा राहणार होता. म्हणजेच लक्षात घ्या, चहाचा व्यापार वगळता इतर व्यापारावरील, भारतातील इतर व्यापारावरील ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी आता काय होणार होती? नष्ट होणार होती. कोणत्या कायद्याने? 1813च्या कायद्याने. म्हणजेच 1813च्या कायद्यातील या सुरुवातीच्या 2 बाबी अभ्यासल्या. याच्यावरून आपल्याला काय लक्षात येते की ईस्ट इंडिया कंपनीवरचं आता नियंत्रण वाढत होतं. कोणाचं? ब्रिटिश पार्लमेंटचं. ठीक आहे, हा मूळ गाभा लक्षात ठेवा. प्रत्येक कायदा लक्षात ठेवताना, म्हणजे प्रत्येक कायदा अभ्यासताना तुम्हाला हा मूळ गाभा लक्षात ठेवायचा आहे की हे सर्व कशासाठी केलं जात होतं? ईस्ट इंडिया कंपनीवरील नियंत्रण वाढवण्यासाठी. कोणाचं? ब्रिटिश पार्लमेंटचं. तर 1813च्या कायद्याने नियंत्रण कशाप्रकारे वाढवलं की महसूल गोळा करण्याचे आणि प्रदेश ताब्यात ठेवण्याचा अधिकार तर ठेवला कोणाकडे? ईस्ट इंडिया कंपनीकडे. किती वर्षासाठी? आणखी पुढील 20 वर्षासाठी. म्हणजे कधीपर्यंत? 1833 पर्यंत. 1813 पासून 20 वर्ष म्हणजे काय? 1833 पर्यंत. मात्र व्यापारावरील एकाधिकार नष्ट केला. मात्र अपवाद कोणती वस्तू होती? चाय. चहाचा व्यापार फक्त ईस्ट इंडिया कंपनीलाच करता येणार होता. मात्र आता इतर वस्तूंचा व्यापार ईस्ट इंडिया कंपनीसोबत इतर ब्रिटिश कंपन्यांना सुद्धा करता येणार होता. आणि चीनशी व्यापार कोण करू शकत होती? फक्त ईस्ट इंडिया कंपनी. म्हणजे चीनशी व्यापारावरचा एकाधिकार कायम राहिला होता. त्यानंतर आणखी महत्त्वाची तरतूद. ठीक आहे, म्हणजे लक्षात घ्या, हेच मी आणखी तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगितलं. तर इथे झालेल्या, म्हणजे हे का बरं करण्यात आलं? ठीक आहे, हे का बरं करण्यात आलं हे समजून घ्या. म्हणजे काय? ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापारावरील एकाधिकार का बरं नष्ट करण्यात आला? ठीक आहे, हे समजून घ्या. यासाठी जे कारणीभूत होतं ते होतं युरोपमध्ये झालेली औद्योगिक क्रांती. ठीक आहे, युरोप आणि मुख्यतः ब्रिटन. ठीक आहे, ब्रिटनमध्ये झालेली औद्योगिक क्रांती हे भारतातील ईस्ट इंडिया कंपनीचा एकाधिकार, कशावरील? व्यापारावरील एकाधिकार नष्ट करण्यासाठी कारणीभूत ठरले. तर ही औद्योगिक क्रांती कशा प्रकारे कारणीभूत ठरली हे लक्षात घ्या. औद्योगिक क्रांतीनंतर युरोपमध्ये वस्तूंचे उत्पादन, विशेषतः ब्रिटन, आपल्याला ब्रिटनचा संदर्भ घेऊन अभ्यासायचा आहे. ठीक आहे, तर औद्योगिक क्रांतीनंतर ब्रिटनमधील उत्पादन प्रचंड वाढले. का बरं? कारण की औद्योगिक क्रांतीनंतर उत्पादन हे कशाच्या सहाय्याने होऊ लागले? मशिनरीच्या सहाय्याने होऊ लागले. बरोबर आहे. तर मशिनरीच्या सहाय्याने उत्पादन होऊ लागल्यामुळे ब्रिटनमध्ये उत्पादन प्रचंड वाढले. आणि या वाढलेल्या उत्पादनासाठी आता बाजारपेठ आवश्यक होती. आणि ही बाजारपेठ भारतामध्ये उपलब्ध होती. त्यामुळे ब्रिटनमधील भांडवलदारांनी ब्रिटिश पार्लमेंटकडे मागणी केली की आमच्या निर्माण झालेल्या वस्तू भारतात विकण्यासाठी आम्हाला सुद्धा भारतात व्यापार करण्याचा अधिकार द्या. आणि त्या दृष्टीनेच या कायद्यामध्ये ही तरतूद करण्यात आली. कोणती तरतूद? की यापुढे भारतासोबत व्यापार करण्याचा एकाधिकार फक्त ईस्ट इंडिया कंपनीला नाही राहील, तर इतर कंपन्यांना सुद्धा राहील. म्हणजेच लक्षात घ्या, व्यापारी धोरणामध्ये झालेला हा बदल आपल्याला दिसून येतो. इथून काय होणार होतं? ब्रिटनमध्ये निर्माण झालेल्या वस्तू कुठे विकल्या जाणार होत्या? भारतामध्ये. लक्षात घ्या, मी तुम्हाला या आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे, म्हणजे सुरुवात करतानाच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली होती तेव्हा ती व्यापार कशा प्रकारचा करणार होती? भारतातून वस्तू घेऊन कुठे विकणार होती? युरोपमध्ये. म्हणजेच भारतीय वस्तूंचा खप वाढणार होता, भारतीय व्यापाऱ्यांचा नफा वाढणार होता. मात्र आता बदल काय होणार होता? आता ब्रिटनमधल्या वस्तू कुठे येणार होत्या? भारतामध्ये. म्हणजे आता कोणत्या वस्तूचा खप वाढणार होता? ब्रिटनमधल्या वस्तूंचा. कुठे खप वाढणार होता? भारतामध्ये. म्हणजेच या वस्तू कोणासोबत स्पर्धा करणार होत्या? भारतात निर्माण झालेल्या वस्तूसोबत. बरोबर आहे. म्हणजेच लक्षात घ्या, या बदल झालेल्या धोरणाचा फटका कोणाला बसणार होता? भारतीय व्यापाऱ्यांना बसणार होता. बरोबर आहे. मात्र आता असं होऊ शकणार होतं. का बरं? कारण की आता सत्ताधीश भारतीय राहिले होते का? नाही. आता तर सत्ता कोणाच्या हातात आली होती? खुद्द ईस्ट इंडिया कंपनीच्या, म्हणजेच
त्यांच्या वतीने कोणाची म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी शेवटी कोणाला जबाबदार होती? ब्रिटन राजसत्तेला. म्हणजेच अप्रत्यक्षरित्या आता भारतातील सत्ता कोणाच्या हातात होती? ब्रिटिश राजसत्तेच्या. आणि त्यामुळे व्यापारी धोरणामधला हा बदल ते सहज अंमलात आणू शकणार होती आणि यामुळे भारतीय व्यापाराचे, भारतीय हस्तोद्योगाचे प्रचंड नुकसान होणार होते. हा आपला जेव्हा दादाभाई नौरोजीचा आर्थिक निसारणाचा सिद्धांत आपल्याला अभ्यासायचा आहे पुढे, त्यामध्ये मी तुम्हाला हे जे आहे आता जे मी सांगितलेलं आहे, जे समजावून सांगितलेलं आहे, हा मुद्दा मी पुन्हा रिपीट करणार आहे. ठीक आहे. तर आता फक्त हा मुद्दा तुम्ही इथपर्यंतच लक्षात ठेवा. याचा भारतावर दुरोगामी परिणाम कसा झाला हे आपण जेव्हा आर्थिक निसारणाचा सिद्धांत अभ्यासू त्यामध्ये पुन्हा अभ्यासू. ठीक आहे. तर 1813च्या कायद्यामधील ही दुसरी तरतूद का बरं करण्यात आली? दुसरी म्हणजे कोणती? कंपनीचा व्यापारावरील एकाधिकार का बरं नष्ट करण्यात आला हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर 1813च्या कायद्याने जी तिसरी तरतूद होती ती तरतूद होती की या कायद्याने मिशनरांना सुद्धा भारतात येण्याची परवानगी देण्यात आली. म्हणजे लक्षात घ्या, या कायद्याने ब्रिटनमधून आता मिशनरी भारतात येऊ शकेल असे सांगण्यात आले. कशासाठी? मिशनरी कशासाठी येणार होते भारतात? धर्म प्रचारासाठी, ख्रिश्चन धर्माच्या प्रचारासाठी. यापुढे ब्रिटनमधून किंवा युरोपमधून मिशनरी भारतात येऊन ब्रिटिश प्रदेशात ख्रिश्चन धर्माचा प्रचार करू शकेल असे या कायद्यात सांगण्यात आले. याचाच अर्थ काय? याआधी ख्रिश्चन मिशनऱ्यांना म्हणजे 1813च्या आधी ख्रिश्चन मिशनऱ्यांना भारतात येऊन जो ब्रिटिश प्रदेश आहे म्हणजे भारतातील जो प्रदेश ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात आहे तिथे ख्रिश्चन धर्माचा प्रचार करता येत नव्हता. कधी? 1813च्या आधी. 1813च्या कायद्याने याला परवानगी देण्यात आली. तर का बरं 1813 पर्यंत परवानगी देण्यात आली नव्हती हे लक्षात घ्या. ईस्ट इंडिया कंपनीने सुरुवातीला पूर्णपणे व्यापारावरच आपले लक्ष केंद्रित केले होते आणि कुठेही आपल्या व्यापाराला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी ख्रिश्चन धर्माच्या प्रचाराला आपल्या भागात प्रतिबंध घातला होता, जेणेकरून इथल्या लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नये आणि त्यांचा आपल्याला विरोध होऊ नये. त्यामुळे लक्षात घ्या 1813च्या आधी ख्रिश्चन मिशनरी भारतात आले, मात्र भारतातील जो भाग ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात होता तिथे ख्रिश्चन मिशनऱ्यांना धर्मप्रचार करण्याची परवानगी नव्हती. ती परवानगी भारतातील पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशात होती, फ्रेंचांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशात होती. ईस्ट इंडिया कंपनीने अतिशय काळजीपणे म्हणजे अतिशय काय म्हणता येईल गंभीरपणे व्यापारावर आपले लक्ष केंद्रित केले होते. कोणत्याही प्रकारे इथल्या लोकांच्या भावना दुखावू नये म्हणून त्यांनी ख्रिश्चन मिशनऱ्यांना आपल्या प्रदेशात धर्मप्रचार करण्याची परवानगी दिली नव्हती. आणि आपण याआधी अभ्यासलं आहे की पोर्तुगीजांनी अगदी याच्या विरुद्ध धोरण अवलंबले होते. पोर्तुगीजांनी व्यापारासोबत ख्रिश्चन धर्माच्या प्रचारावर सुद्धा आपले लक्ष केंद्रित केले होते आणि त्यामुळे स्थानिकांचे सहकार्य त्यांना लाभले नाही आणि ते फक्त विशिष्ट प्रदेशापुरतेच मर्यादित राहिले होते. हे आपण अभ्यासलेलं आहे. मात्र ईस्ट इंडिया कंपनीने असे होऊ दिले नव्हते. मात्र आता ईस्ट इंडिया कंपनीचे इथली नियंत्रण वाढले होते आणि त्यामुळे 1813च्या कायद्याने ख्रिश्चन मिशनऱ्यांना भारतात येऊन धर्मप्रचार करण्याची परवानगी देण्यात आली. त्याचप्रमाणे आता लक्षात घ्या ईस्ट इंडिया कंपनीने इथे राज्यकारभार सुरू केला होता. राज्यकारभार करताना त्यांनी एक प्रशासकीय व्यवस्था निर्माण केली होती, मात्र आवश्यक मनुष्यबळ अजूनही त्यांच्याजवळ नव्हते. त्यामुळे त्यांना आता भारतातून मनुष्यबळाची आवश्यकता होती. कशासाठी? आपला राज्यकारभार पुढे नेण्यासाठी. आणि त्यासाठी त्यांना भारतात इंग्रजी शिक्षण म्हणजे भारतात किमान काय म्हणता येईल किमान शिक्षण असलेला किमान शिक्षित वर्ग त्यांना आता आवश्यक होता. आणि त्यामुळे त्यांनी भारतात शिक्षणाची तरतूद करण्यासाठी भारतात शिक्षणाच्या वाढीसाठी काही पैशाची तरतूद करण्याचे ठरवले आणि 1813च्या कायद्याने ही तरतूद केली. 1813च्या कायद्याने भारतातील शिक्षणासाठी वार्षिक 1 लाख रुपये मंजूर करण्यात आले.
म्हणजे लक्षात घ्या, एकाच वेळी नियंत्रणसुद्धा वाढवण्यासाठी या कायद्यात काय म्हणता येईल तरतुदी करण्यात आल्या आणि त्याचप्रमाणे आता जी आवश्यकता होती त्या आवश्यकतेनुसार सुद्धा तरतुदी करण्यात आल्या. तर या महत्त्वाच्या तरतुदी 1813च्या कायद्यातील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. फार महत्त्वाचा कायदा आहे हा, कारण की या कायद्यापासून लक्षात या कायद्यामुळे भारतात मुक्त व्यापाराचे धोरण सुरू झाले. मुक्त व्यापाराचे म्हणजे काय, आता फक्त ईस्ट इंडिया कंपनी येणार नव्हती, तर इतर कंपन्या, इतर भांडवलदार सुद्धा भारतात व्यापार करण्यासाठी येणार होते. आणि ते व्यापार कशा प्रकारचा करणार होते, भारतातून वस्तू घेऊन तिकडे विकणार होते का, नाही, तर तिकडे निर्माण झालेल्या म्हणजे ब्रिटनमध्ये निर्माण झालेल्या वस्तू कुठे विकणार होते, भारतात. म्हणजे याचा वाईट परिणाम कोणत्या वस्तूंच्या विक्रीवर होणार होता, भारतीय वस्तूंच्या विक्रीवर. कारण की या वस्तू तुलनेने काय होत्या, स्वस्त होत्या आणि त्यामुळे भारतीय वस्तूंची विक्री घटणार होती आणि याचा फार वाईट परिणाम भारतातील अर्थव्यवस्थेवर झाला. त्यामुळे ही एक तरतूद तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की 1813च्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीसोबत इतरांना सुद्धा भारतात व्यापार करण्याची मुभा दिली. फक्त अपवाद कोणत्या वस्तूचा होता, चहा. आणि चीनसोबतचा व्यापार मात्र म्हणजे चीनसोबतच्या व्यापारावर मात्र कोणाचा एकाधिकार कायम ठेवला, ईस्ट इंडिया कंपनीचा एकाधिकार कायम ठेवला. दुसरी महत्त्वाची तरतूद, ख्रिश्चन मिशनऱ्यांना भारतात धर्मप्रचार करण्यासाठी येण्याची परवानगी देण्यात आली. आणि तिसरी महत्त्वाची तरतूद, येथील शिक्षणासाठी किती रुपये मंजूर करण्यात आले, वार्षिक 1 लाख. म्हणजे 1813च्या कायद्यानुसार दरवर्षी शिक्षणासाठी किती रुपये मंजूर होणार होते, 1 लाख. बरोबर आहे. आणि हा पैसा कशासाठी खर्च केला जाणार होता, ब्रिटिश प्रदेशातील म्हणजे जो प्रदेश ब्रिटिशांच्या ताब्यात आहे त्या प्रदेशातील भारतीय विद्वानांना प्रोत्साहन देण्यासाठी खर्च केला जाणार होता. ठीक आहे. तर 1813च्या कायद्यातील या महत्त्वाच्या तरतुदी आहे, या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. यानंतर आपण आपला नेक्स्ट कायदा अभ्यासणार आहोत, 1833चा कायदा. 1833च्या कायद्यामध्ये 1813च्या कायद्यामध्ये ज्या तरतुदी केल्या होत्या म्हणजे चार्टर ॲक्ट 1813मध्ये ज्या तरतुदी केल्या होत्या त्या तरतुदींनाच पुढे कंटिन्यू करण्यात आला. म्हणजेच लक्षात घ्या, 1833चा कायदा, त्या कायद्यामधील तरतुदी लक्षात ठेवताना आपल्याला 1813च्या कायद्यातील तरतुदी माहीत असल्या पाहिजे. तर 1813च्या कायद्यामध्ये ज्या तरतुदी होत्या त्या तरतुदींनाच 1833च्या कायद्यामध्ये कंटिन्यू करण्यात आलं आणि काही आणखी महत्त्वाच्या तरतुदी ॲड करण्यात आल्या. तर त्या कोणत्या होत्या हे आपण अभ्यासू. तर आपण बघितलं होतं की 1813च्या कायद्याने कंपनीला भारतातील प्रदेश धारण करण्याचा आणि महसूल गोळा करण्याचा अधिकार किती वर्षाने वाढवला होता, 20 वर्षाने. म्हणजे 1813 पासून 20 वर्ष म्हणजे किती, 1833. तर 1833मध्ये पुन्हा याच बाबीचा आढावा घेतला जाईल कारण की ते 20 वर्ष आता संपले होते. बरोबर आहे. तर 1833च्या कायद्यामध्ये पुन्हा हीच तरतूद कंटिन्यू करण्यात आली की कंपनीला भारतातील प्रदेश धारण करण्याचा आणि या प्रदेशातून महसूल गोळा करण्याचा अधिकार आणखी पुढील 20 वर्षासाठी राहील. ठीक आहे. त्यानंतर दुसरी तरतूद जी आपण 1813च्या कायद्यामध्ये अभ्यासली होती ती कोणती होती की कंपनीचा व्यापारावरील एकाधिकार रद्द करण्यात आला होता. कंपनीसोबत ब्रिटनमधील इतर कंपन्यांना सुद्धा भारतात येऊन व्यापार करण्याचा अधिकार देण्यात आला होता. बरोबर आहे. तर 1833च्या कायद्याने मात्र 1813च्या कायद्यामध्ये आपण काय अभ्यासलं होतं की कंपनीचा व्यापारावरील एकाधिकार, भारतातील व्यापारावरील एकाधिकार रद्द झाला आहे. मात्र एक वस्तू त्याला अपवाद आहे, ती वस्तू म्हणजे कोणती होती, चहा. तर 1833च्या कायद्याने चहावरील सुद्धा एकाधिकार रद्द करण्यात आला होता. म्हणजेच लक्षात घ्या, 1833च्या कायद्यानुसार आता कोणतीही अशी वस्तू बाकी राहिली नव्हती ज्यावर कंपनीचा एकाधिकार आहे. कशासाठी, भारतात व्यापार करण्यासाठी. म्हणजेच लक्षात घ्या, 1813च्या कायद्याने भारतात मुक्त व्यापाराचे धोरण सुरू झाले होते. मात्र अपवाद कोणती वस्तू होती, चहा. आता 1833च्या कायद्याने मात्र अशी कोणतीही वस्तू बाकी राहिली नव्हती ज्यावर कंपनीचा भारतातील व्यापार करताना एकाधिकार राहणार होता. म्हणजेच 1833च्या कायद्याने चहा आणि त्याचप्रमाणे जे आपण 1813च्या कायद्यामध्ये अभ्यासलं की चीनशी व्यापार करण्याचा एकाधिकार 1813च्या कायद्याने कोणाकडे ठेवला होता, कंपनीकडे. 1833च्या कायद्याने तो एकाधिकार सुद्धा रद्द करण्यात आला. म्हणजे आता चीनसोबत ईस्ट इंडिया कंपनीप्रमाणेच इतर ब्रिटनमधील कंपन्यासुद्धा व्यापार करू शकणार होती. म्हणजेच एका वाक्यात सांगायचं तर 1813च्या कायद्याने कंपनीचा भारतातील चहाच्या व्यापारावरील एकाधिकार आणि त्याचप्रमाणे चीनसोबतच्या
व्यापारावरील एकाधिकार काय केला, नष्ट केला. कोणत्या कायद्याने? 1833च्या कायद्याने. ठीक आहे. त्याचप्रमाणे लक्षात घ्या, आपण पाहिलं होतं की भारतात ईस्ट इंडिया कंपनी जी कारभार करत होती ती प्रेसिडेन्सीच्या माध्यमातून करत होती. 3 प्रमुख प्रेसिडेन्सी होत्या, एक बंगाल, त्याच्यानंतर दुसरी बॉम्बे आणि तिसरी मद्रास. ठीक आहे. तर लक्षात घ्या, बंगालचा जो गव्हर्नर होता त्याला अधिक अधिकार होते. कोणापेक्षा? बॉम्बे आणि मद्रासच्या गव्हर्नरपेक्षा. बरोबर आहे. हे प्रेसिडेन्सीचे जे प्रमुख होते त्यांना काय म्हटलं जात होते? गव्हर्नर. या आधीच्या लेक्चरमध्ये मी ते सांगितलेलं आहे. तर बंगालच्या गव्हर्नरला 1773च्या कायद्याने अधिक अधिकार दिले होते. कोणापेक्षा? बॉम्बे आणि मद्रास प्रेसिडेन्सीपेक्षा. त्यामुळे 1773च्या कायद्याने बंगालच्या गव्हर्नरचं पदनाम काय करण्यात आलं होतं? बंगालचा गव्हर्नर जनरल. आता बंगालच्या गव्हर्नर जनरलचं पदनाम आणखी बदलवण्यात आलं आणि बंगालच्या गव्हर्नर जनरल ऐवजी त्याला आता भारताचा गव्हर्नर जनरल म्हटल्या जाणार होते. का बरं असे म्हटले जाणार होते? कारण की आता तो म्हणजे त्याला अधिकार तर आधीच जास्त देण्यात आले होते, जास्तीचे अधिकार देण्यात आले होते, म्हणून त्याला बंगालच्या गव्हर्नरसोबत काय म्हटलं बंगालच्या गव्हर्नर ऐवजी काय म्हटले गेले होते? बंगालचा गव्हर्नर जनरल. आता या बंगालच्या गव्हर्नर जनरलचे पदनाम काय केले गेले? भारताचा गव्हर्नर जनरल. आणि त्यानुसार मग पहिला भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? विल्यम बेंटिक, लॉर्ड विल्यम बेंटिक. ठीक आहे. तर ही एक महत्त्वाची तरतूद तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुन्हा मी रिपीट करतो. पहिली जी तरतूद होती ती काय होती? कंपनीला प्रदेश धारण करण्याचा आणि महसूल गोळा करण्याचा अधिकार 20 वर्षाने वाढवण्यात आला. मात्र कंपनीचा चहावरील जो चहाच्या व्यापारावरील जो एकाधिकार बाकी होता तो रद्द करण्यात आला. चीनसोबतच्या व्यापारावर जो एकाधिकार होता तो सुद्धा रद्द करण्यात आला. म्हणजे लक्षात घ्या, आता कंपनी व्यापार करणारी म्हणजे कंपनीचा व्यापारावरील एकाधिकार पूर्णपणे काय करण्यात आला होता? रद्द करण्यात आला होता. म्हणजेच आता व्यापार कोणीही करू शकत होती. कोणासोबत? भारतासोबत. म्हणजेच आता कंपनीकडे फक्त कोणता अधिकार उरला होता? भारतात राज्यकारभार करण्याचा आणि भारतातून महसूल गोळा करण्याचा. म्हणजेच कंपनी आता पूर्णपणे काय बनली होती? एक प्रशासकीय बॉडी. ठीक आहे. त्यानंतर जी आपण महत्त्वाची तरतूद अभ्यासली की बंगालच्या गव्हर्नर जनरलचे पदनाम आता काय करण्यात आले? भारताचा गव्हर्नर जनरल. आणि त्यानुसार मग भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? लॉर्ड विल्यम बेंटिक. ठीक आहे. याला आपण आधीही अभ्यासलेला आहे. बंगालच्या गव्हर्नरला असं गव्हर्नर जनरल हे पदनाम का बरं देण्यात आलं होतं? कारण की त्याला अधिक अधिकार देण्यात आले. आता त्याचा म्हणजे काय म्हणता येईल, त्याचा आयाम आणखी वाढवण्यात आला. त्याला कोणतं नाव देऊन? भारताचा गव्हर्नर जनरल हे नाव देऊन. त्याचप्रमाणे लक्षात घ्या, बॉम्बे आणि मद्रास प्रेसिडेन्सीचे कायदे करण्याचे अधिकार पूर्णपणे काढून घेण्यात आले. ठीक आहे. म्हणजे आता लक्षात घ्या, बंगालचं आधी काय होत होतं? बंगालसाठी बंगालचा गव्हर्नर कायदे करत होता, बॉम्बेसाठी बॉम्बेचा गव्हर्नर, मद्राससाठी मद्रासचा गव्हर्नर. मात्र आता काय करण्यात आलं? बॉम्बे आणि मद्रास यांचे कायदे करण्याचे अधिकार पूर्णपणे काढून घेण्यात आले आणि त्याऐवजी एक नवीन कायदा सदस्य नेमण्यात आला. हा कायदा सदस्य चौथा सदस्य म्हणून गव्हर्नर जनरलच्या काउन्सिल परिषदमध्ये काम करणार होता. आता लक्षात घ्या, काउन्सिल परिषदेचा इथे पुन्हा उल्लेख आला आहे. तर काउन्सिल परिषदेचा याआधी उल्लेख कधी आला आहे? 1773च्या कायद्यामध्ये. 1773च्या कायद्याने आपण अभ्यासलं होतं की काउन्सिल परिषदेची निर्मिती झाली होती. कशाला? बंगालच्या गव्हर्नर जनरलला सल्ला देण्यासाठी. या काउन्सिल परिषदेमध्ये सुरुवातीला 4 सदस्य होते. 1784च्या कायद्याने ही सदस्य संख्या 3 करण्यात आली होती. आता 1833च्या कायद्याने काय झालं ते लक्षात घ्या. 1833च्या कायद्याने बॉम्बे आणि मद्रास यांचे कायदे करण्याचे अधिकार काढून घेण्यात आले आणि कायदा करण्यासाठी एक सदस्यच नेमण्यात आला आणि तो सदस्य कायदा सदस्य म्हणून काम करणार होता आणि तो गव्हर्नर जनरलच्या काउन्सिल परिषदेमध्ये असणार होता, चौथा सदस्य म्हणून. यानुसार लॉर्ड मेकॉले हा पहिला कायदा सदस्य म्हणून नेमण्यात आला. त्याचप्रमाणे या कायद्याने भारतात कायद्याचे संहितीकरण करण्यासाठी कायदा आयोगाची स्थापना केली आणि या कायदा आयोगाचा अध्यक्ष म्हणून कोणाला नेमण्यात आले? लॉर्ड मेकॉले याला नेमण्यात आले. ठीक आहे. त्यानंतर ज्या महत्त्वाच्या तरतुदी आहे या कायद्याशी संबंधित, त्या या कायद्याने
त्या तरतुदी लक्षात घ्या. या कायद्याने भारतातील गुलामगिरी प्रथा नष्ट करण्यासाठी सुद्धा तरतुदी केल्या. त्याचप्रमाणे कंपनीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी हेलबेरी येथे कॉलेज स्थापन केले. त्याचप्रमाणे या कायद्याने भारतात मुलकी सेवकांच्या निवडीसाठी म्हणजेच काय, भारतात नागरी सेवकांच्या निवडीसाठी खुल्या स्पर्धा परीक्षेची तरतूद केली. कोणत्या कायद्याने? 1833च्या कायद्याने. 1833च्या कायद्यामध्ये ही तरतूद करण्यात आली होती. कोणती? की भारतात नागरी सेवक निवडण्यासाठी म्हणजेच काय, मुलकी सेवक निवडण्यासाठी खुली स्पर्धा परीक्षा घेण्यात येईल, जी आता आपण देत असतो. ठीक आहे. आपण स्पर्धा परीक्षा कशासाठी देतो? नागरी सेवक बनण्यासाठीच. तर 1833च्या कायद्याने कंपनीचे जे नागरी सेवक म्हणून काम करत होते त्यांच्यासाठी परीक्षा घेतली जाईल ही तरतूद करण्यात आली. म्हणजेच लक्षात घ्या, कंपनीमध्ये नोकरीला लागण्यासाठी याआधी परीक्षा नव्हती. याआधी जे कंपनीमध्ये सेवक नेमले जात होते ते कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मर्जीवर अवलंबून असायचे. मुख्यतः बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे ते नातेवाईक असायचे. बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हणजे काय हे मी या आधीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. तर लक्षात घ्या, या कायद्याला म्हणजे या तरतुदीला विरोध कोणी केला असेल? बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी. बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी या तरतुदीला विरोध केला. कोणत्या? की मुलकी सेवकांच्या निवडीसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यात येईल या तरतुदीला विरोध केला आणि त्यामुळे ही तरतूद प्रत्यक्षात येऊ शकली नाही. पुढे जेव्हा आपण 1853चा कायदा अभ्यासणार आहोत त्यामध्ये आपल्याला ही तरतूद पुन्हा दिसेल आणि तेव्हा ही तरतूद प्रत्यक्षात आली होती. म्हणजेच लक्षात घ्या, पुढे 1853च्या कायद्यामध्ये ते अभ्यासायचंच आहे, तेव्हा मी ते पुन्हा रिपीट करेलच. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण 1833चा कायदा अभ्यासला. पुन्हा एक वेळा मी रिपीट करतो. ठीक आहे. 1813च्या कायद्याचा संदर्भ ठेवून आपल्याला 1833चा कायदा अभ्यासायचा आहे. तर 1833च्या कायद्याने कंपनीचा भारतातून महसूल गोळा करण्याचा आणि प्रदेश धारण करण्याचा अधिकार 20 वर्षांनी वाढवला. मात्र व्यापारावरील एकाधिकार पूर्णपणे नष्ट केला. चहाच्या व्यापारावरील एकाधिकार नष्ट करून. ठीक आहे. त्यामुळे कंपनी काय बनली? आता फक्त प्रशासकीय बॉडी बनली. बंगालच्या गव्हर्नर जनरलचे पदनाम काय करण्यात आले? भारताचा गव्हर्नर जनरल. त्यानुसार पहिला भारताचा गव्हर्नर जनरल कोण? लॉर्ड विल्यम बेंटिक. बॉम्बे आणि मद्रास प्रेसिडेन्सीचे कायदे करण्याचे अधिकार काढून घेण्यात आले. कायदे करण्यासाठी गव्हर्नर जनरलच्या काउन्सिल परिषदमध्ये 4था सदस्य नेमण्यात आला. तो कोण होता? लॉर्ड मेकॉले. भारतातील कायद्याचे संहितीकरण करण्यासाठी कायदा आयोग स्थापन करण्यात आला. त्याचे अध्यक्ष म्हणून कोणास नेमण्यात आले? लॉर्ड मेकॉले. भारतातील गुलामगिरीची प्रथा नष्ट करण्यासाठी तरतूद करण्यात आला. भारतात मुलकी सेवक नेमण्यासाठी खुल्या स्पर्धा परीक्षेची तरतूद करण्यात आली. मात्र कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्समुळे ही तरतूद प्रत्यक्षात आली नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला हा कायदा संपलेला आहे. यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण आपला जो शेवटचा चार्टर ॲक्ट बाकी आहे 1853चा चार्टर ॲक्ट तो अभ्यासू आणि त्याचप्रमाणे लॉर्ड कॉर्नवॉलिस याने भारतातील प्रशासनामध्ये कोणते दुरोगामी बदल घडून आणले ते अभ्यासू. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे 1853चा चार्टर ॲक्ट आणि लॉर्ड कॉर्नवॉलिसद्वारे भारतातील प्रशासनामध्ये झालेले बदल. ठीक आहे. तर मित्रांनो, उद्या पुन्हा भेटूया. धन्यवाद.